आता पंपाची आपण संपूर्ण तयारी केलेली आहे, जोडणी केलेली आहे। सर्वप्रथम आता आपण त्यात पाणी किंवा औषध टाकू। आतमध्ये हे चाळण दिलेले आहे त्याला, त्यानंतर हे पाणी टाकूया त्यात। आता हे आपण सिंगल मोटर ऑन करणार आहोत। सिंगल मोटर ऑन केलेली आहे, त्याचा प्रेशर बघा। आता दुसरी मोटर ऑन करू। ही दुसरी मोटर ऑन केलेली आहे, हे दोन्ही मोटर ऑन झालेले आहेत। तुम्ही कोणते भी सिंगल किंवा डबल वापरू शकता। एक बटन दाबलं की सिंगल मोटर चालणार, दोन्ही बटन दाबले की डबल मोटर चालणार, आणि खालचे दोन्ही बटन ऑफ केले की बंद होणार। आता आपण दुसरी गन पाहूया। ही एक गन दिलेली आहे, हिला पाठीमागच्या साईडने तुम्ही फिरवलं की ते लांब फवारा जाणार, याचा लांब फवारा जाणार, आणि आवळल्यावर त्याचा स्प्रे होणार। हा स्प्रे झालेला आहे। याच्या पण तुम्ही गाड्या वगैरे, गाड्या वरती झाडं किंवा आणि गाय गोठा वगैरे धुवू शकता। उंच झाडासाठी फवारा मारू शकता याच्यावर। आता पंप कसा राखणी कसा स्वच्छ ठेवायचा याची माहिती सांगतो। हे पंपामध्ये कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी टाका, आणि नळी वाटा अशा पद्धतीने पाणी बाहेर काढून टाका, जेणेकरून तुमची मोटर स्वच्छ राहील। त्याच्यानंतर मोटर एकदम क्लीन झाल्यानंतर पंप बंद करा। पंप बंद केल्यानंतर आपण पाहूया की एक चार्जर दिलेला आहे याच्यासोबत कंपनीने। पूर्ण पंप मारल्यानंतर पंप स्वच्छ धुवून त्याला पुन्हा एकदा चार्जिंग करूया। पंप वापरल्यानंतर धुवून परत चार्जिंग करूया त्याला। हे पहा, इथे लाल लाईट लागेल। लाल लाईट लागले म्हणजे चार्जिंग चालू, आणि लालची निळी लाईट झाली म्हणजे चार्जिंग फुल झाली समजायची। तर आपण चार्जिंग फुल झाल्यावर पंप काढून घेऊ। कमीत कमी महिन्यातून 1 ते 2 महिने पंप बंद असल्यास 2 वेळेस चार्जिंग करावी।